राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यात आता लय लोकांच्या कमेंट येतात बा, त्या खराब बाबा का काय ते सांगा आणि हे असं ते तसं. तुम्ही फक्त वरवर पावताय, आता तळले बाकी आहे अजून. हा, आणि दोन गोष्टींचं मला दोन व्यक्तींचं आभार मानायचे, विशेष आभार. नंबर एक, अहिल्यानगरचे पत्रकार दत्तात्रय खैरनार. 1 वर्षापूर्वी हा विषय त्यांनी पेपरमधून मांडला होता, स्वतःच्या वृत्तपत्रातून. त्यांच्यावरच गुन्हा दाखल, त्यांनाच त्रास ही झालेलं आहे. हा, दुसरं अभिनंदन करायचे मला गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हा, तुमचं आमचं जमत नाही मला माहिती, पण जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणलं पाहिजे. त्यांनी ह्या प्रकरणात विशेष दखल घेऊन जी सुरुवात केली आहे कार्यक्रम राबवायला, करेक्ट कार्यक्रम बऱ्याच जणांचा, आणि अजून बी लय जणांचा होणार आहे, ध्यानात ठेवा. फक्त आता ही प्रकरण पुढं पुढं जाते, फक्त एन्जॉय करा, बाकी काय करू नका तुम्ही. कारण एक बाबा गावला म्हणजे बाकीचे बाबा गावणार नाही समजू नका. शेकडोनी बाबा बी येत आणि बाया बी येत, शेकडोनी येत अजून. असा विषय आहे, बघू पुढं. पण एक आहे, ही एक मुस्काडीत आहे पुरोगामी महाराष्ट्र, लक्षात घ्या. तुमची आमची जबाबदारी आहे की बा दूरच चाला, सरळ चाला. आणि उच्च शिक्षित दुनियादारी कसा कार्यक्रम राबलाय बघितला का? बरेच लोक टेन्शन मध्ये आहेत भाऊ, ज्यांनी ज्यांनी आपापल्या बायका पाठवल्या तिथं दर्शनाला, लय टेन्शन मध्ये अवघडीत. चलू द्या, आपण बी सोनार की एक लोहार की ठोका टाकू, पण थोडं थांबा, अजून बरंच काही येणं बाकी आहे. आणि आपले पोलीस दल त्या बाबतीत सक्षम आहे की करेक्ट कार्यक्रम सगळा करणार, आणि काय खरं आणि खोट्याला शिक्षा होणार एवढं मात्र गॅरंटेड. म्हणजे आता मला असं वाटतं की बाबा बाईच्या नादाने अनेक बाबांचं वाटलं झालं, पुरुषांचं वाटलं झालं. तुम्हाला आम्हाला इतिहास सगळं माहिती आहे. ही घटना थोडी वेगळी आहे, ही खराब बाबा प्रकरण. बाबाच्या नादाने बाईचं वाटलं झालं, काय करायचं, लय बेकार दुनिया. असू द्या. बघू आता काय होते. कारण कसं आहे, कुणावर नसलं तरी मला दोन गोष्टी विश्वास आहे, त्यांना ठेवा. अंतकरणापासून पाठीमाग नदीत तुम्हाला मंदिर दिसतंय, आईरास आहे ते. हा, जे दैवी शक्ती ह्या भगवतीची अपमान करताना त्यांचा कार्यक्रम 2026-27 अजून लय येणारे बाहेर, तुम्ही थांबा, अजून वेगवेगळी प्रकरण आहेत, लय भयंकर चालणं होणार आहे. 26-27 मध्ये आई भगवती नियती बऱ्याच लोकांना त्यांची जागा दाखवणार आहे. आज जे विषय आपल्याला हँडल करायचा बघायचंय, किंवा काय कुठं अजून काय घडलंय का, एक घटना घडली या आमच्या तालुक्यात घडली. विषय काय तुम्हाला इसकाटून सांगतो. शिरूर तालुका, पूर्वी नाव गोड नदी होतं, आता शिरूर गोड नदी असं म्हणतात. दहिवडी नावाचं गाव आहे. आता ह्या दहिवडी आणि थोडस पाण्याचं दुर्भिक्ष, म्हणजे आता झालंय बागायती बरं का, पण ह्या बागायतीचा एक तोटा बी होतो, काय माहितीये का? ती डोंगर बिंगर जिकडं त्या वाघांनी बिबट्यांनी राहायचं ती सोडून दिली त्यांनी, कारण लोकांनी जाळली बरीचशी डोंगर. मी आता पुरंदरला गेलतो, संपूर्ण जो छत्रपती संभाजी महाराज जन्म झाला तो पुरंदर किल्ला, 6-7 मोठमोठे डोंगर जाळून टाकल्यात, बखास झाल्यात, बखास. मोठे झाड वाचले असत्यान, पण सगळं जाळल्यात. भयानक परिस्थिती. ही सगळं वाईटाकडे चाललंय आता. ही आपला तुमचा आमचा, तुम्हाला वाटत असेल माझी एवढी इस्टेट आहे, माझा नातू दाबात फिरण, आता लेकच थारमध्ये फिरतोय, ते पुढे इमान घेऊन फिरन. सोडून द्या भाऊ, सोडून द्या. तुम्ही जोपर्यंत निसर्गाचं वाट लावताय ना, पुढचं भविष्यात आयुष्यमान कमी होत चालले, कोणी सुखी राहणार नाही. वेगवेगळ्या व्याधी आमकं तमकं लाकलं पडी. हा, माणूस असं स्वतःला संपवणार, ध्यानात ठेवा. माणसाचा शत्रू माणूसची. हा, ह्या दैवडी गावात ऊस बिस लागली, ती बिबटे त्या ऊसांनी एकदा बांधणी करून टाकली ऊसाची की ती येतच नाही. म्हणजे फक्त दारा द्यायचं, बारा मोडलं ना, ड्रिपची सोय निघाली, कॉक फिरावला की अख्खं बाग. शेतकऱ्याचा त्या ऊसात शिरण्याचा प्रसंग येत नाही. त्यांना इतकं सुरक्षित आणि शांत बिबट्यांना जागा गावती. आता हे निसर्ग आहे. तरी आता ऊस तोडी झाल्या पाठीमागं, आता संपत आला, पट्टा पडायची पाळी आली, लय बिबट्याची पिल्लं सापडली. आणि वन विभाग जातोय, वन विभागाबद्दल लय तक्रारी लोकांच्या, की इथून धरत्यात 5-50 किलोमीटर जाऊन सोडत्यात, आमकं तमकं. बरेचसे बिबटे आपल्या राज्याच्या बाहेर पण पाठवल्यात. म्हणजे शासन आपापल्या पद्धतीने करत असतं आणि बारीक सारीक गोष्टी होत असतात. ह्या दैवडी गावामध्ये बिबट्याचा वावर होता. त्या
थोडं लोक संध्याकाळची पोरासोराला बाहेर जाऊन देत नव्हती, काय नव्हती. अशा टायमाला एक घटना घडलेली आहे आणि ती घटना इतकी खतरनाक आहे. 21 जून 2024 दिवस उजाडला. आता 26 चाले बघा. 21 जून 2024 ह्या दिवशी गायकवाड, वय वर्ष 12 वर्षाचा मुलगा आहे, यश गायकवाड, एका त्याच्या गावातलाच परिसर, विहिरीपाशी ऊसाची शेती, त्याचा मृतदेह तर सापडला बा तिथं. 12 वर्षाचा मुलगा यश गायकवाड. आता सगळी त्याच्या अंगावर जखमा, वरखडल्याच्या खुणा, त्याच्या शर्ट होतं, शर्टावर ठस बिबट्याचं, अशा प्रकारचा मृतदेह सापडला. आणि ज्याचं गेलं त्याचंच कळतं. त्याच्या आईवडिलाचं प्रचंड असं हे झालं, म्हणजे नुकसान झालं. अजून न घरातला करता व्यक्ती जाणे, म्हणजे न भरून येणार नुकसान, किंवा लहान मूल जाणे. आता ह्या घटनेचं अख्ख्या गावकऱ्यांनी लय तळतळ हळहळ व्यक्त केली आणि संबंधित शिक्रापूर पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल ही दिली, तक्रार दिली. असं तसं त्यांनी तपास केला आणि त्यांचं असं मत झालं की हे बिबट्याचं काम असू शकतं. आणि गावकऱ्यांचं काहींचं म्हणणं असतं की हा घातपाताचा प्रकार असू शकतो. नंतर ते वनविभागाचे लोक आले तिथं. वनविभाग ती वेगळी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा वेगळी, वनविभाग वेगळा. त्यांनी म्हणले ही बिबट्याचं काम नाही. अशा ह्याच्यात बरेच दिवस गेले, तपास चालू होता. पण हे मानवाने केलं का बिबट्याने केलं हे काय तपासात उजेड झालं, पुढं आलं नाही किंवा तपास लागला नाही असं समजा. काळ आता दिवगावल्याला मावळतो, जे काळ निघून गेला बराचसा. चालू 17 तारखेचा विषय हा आता, 3-4 दिवसापूर्वीचा. ह्या 17 तारखेला अजून एका मुलाचा नग्न मृतदेह आढळून आला, गावतेच. आता ते मुलगा वेगळा, ते जखमा, डोक्याला जखम, आणि त्याचं नाव आहे साईराज मांजरे. 11वी 6वी शिकणारं पोरग. तळेगावला, तिथं मोठी शाळा नसल्यामुळे ते तळेगावला शिकायला जायचं. संध्याकाळी आपला आला, दप्तर ठेवलं आणि नेहमीप्रमाणे 1-2 तास पोरांच्यात खेळायला जाणार. आई मी चाललो खेळायला गेला बाहेर. अंधार पडायच्या आत पोरग घरी येतं, पण पोरगा घरी आलं नाही. आई वडिलांना चिंता लागली. त्याचा 17 तारखेला मृतदेह सकाळच्या बारीत सापडला बा. थोडं गावातला तरुण पिढी असन, तरुण वर्ग असन, अशी काय घटना घडली की म्हणजे गाव सुद्धा दहशतीत येतं. लक्षात घ्या, तरुण पिढी दहशतीत येते की बाबा आपल्या गावात असं, प्रत्येकाला तर आपलं गाव असं मस्त असं काय घडू नये गावात. मग त्यांनी केली सुरुवात बघायला, तर ती परत बॉडी सापडली. परत पोलीस आले, पंचनामा केला. ती पाठीमागची केस आणि ही केस बरंचसं त्याच्यात साम्य. पोलीस दलाचं आत्ता विशेष अभिनंदन करतो. त्यांनी इतकं व्यवस्थितपणे काम केलं की लगेच क्लिक झालं डोक्यात. हे प्रकार वेगळाच दिसतोय. मग व्यवस्थित PM रिपोर्ट हे ते. आणि मग काही गुप्तचर असतात किंवा काही पोलीस, एखादं पोलीस स्टेशन असलं तर त्या पोलीस स्टेशनचे प्रत्येक गावात जी अंतर्गत गुप्त अशी काही माणसं प्रत्येक गावात असतात आणि ते कायद्याने गरजेचं आहे, ध्यानात ठेवा. एखादा पोलीस अधिकारी एवढा स्ट्रॉंग कशामुळे समजला जातो, त्याचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर तो स्ट्रॉंग समजला जातो, असा विषय असतो. ही गुप्त माहितीच्या आधारे त्यांना एका व्यक्तीवर संशय आला. व्यक्ती कोण आहे? 22 वर्षाचा, आणि त्याचं नाव आहे अक्षय मांजरे. मग त्यांनी रितसरपणे कायदेशीर उचलला, ताब्यात घेतला आणि अत्यंत गोडी गुलाबीने, अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय नाजूकपणे चौकशी केली. क्रॉस फायरिंग म्हणतात आधी त्याला, म्हणजे तोंडी प्रश्न उत्तरे अमकं तमकं. परीक्षेत गडी बोलता झाला आणि त्यांनी दोन्ही हत्या मी केल्यात असं कबूल केलं. बघावं किती खतरनाक. पण आता कारण काय बाबा, ही लय महत्वाची गोष्ट आहे, ते सुद्धा सांगून टाकलं. विषय असा आहे की नुसता हा आरोपी जो अक्षय मांजरे नुसतं याच्या पुरता मार देत नाही, त्याच्यासारखी आपली तुमची आमची येत आता, लक्षात घ्या. कारण हा अख्खा गेम झाला असेल ना, ही वैचारिक मानसिक स्थिती झाली असेल ना, ही फक्त मोबाईल कारणीभूत याला.
कुणाला कशाचं व्यसन, कुणाला कशाचं व्यसन, तुम्ही आम्ही सगळी कवाय ना थोडं मजा म्हणून टाइमपास म्हणून कवा तरी लय टेन्शन आले बुवा, आपलं मोबाईल आहे आपल्याला पाहिजे ते दाखवतो. मग असं एखाद्या दिवशी वाटतं ना आज जरा अश्लील बघावा. त्या इंडस्ट्रीमध्ये एवढ्या मोठ्या लाखो करोडो अरबोचा त्यांनी एवढं कष्ट करून एवढी इंजेक्शनं घेऊन मिक्सिंग करून जे बनवलेलं आहे 7 इंचाचा 6 इंचाचा दुनियादारी ती बघावं जरा काय. पण ह्याचं जर व्यसन लागलं अश्लील बघण्याचं तर ते माणसाला कुठं नेऊन घेतं बघा. हा अश्लील बघायचा हस्तमैथुनचा पण विषय होता. त्याच्यानंतर स्वतःच्या भावनेव कंट्रोल न झाल्यामुळे हा विषय लक्षात घ्या. समलिंगी संबंध स्थापन करण्याचा त्या मुलाला गोड बोलून जायचं पहिल्याला ह्याला बी प्रयत्न करायचा आणि मग त्यांनी टोकाचा विरोध टोकाचा प्रतिकार. कारण ती बालक आहे, बालक पांडुरंगाचं रूप आहे. पण ते टोकाचा विरोध केला की आता हा विरोध करतोय, हा आता घरी जाऊन सांगन, गावकऱ्यांना सांगन किंवा घरातल्यांना सांगन आणि माझं पितळ उघडं पडन किंवा हे काय. हे स्वतःला सेफ करण्यासाठी स्वतःच्या भीतीपोटी दगड घ्यायचा त्या डोक्यात हाणायचा. वर्ग खलास कवळा जीव आहे, त्याला काय लागतंय. हे बघा दुष्परिणाम आता कसे दिसायला लागलेत ह्या कलियुगामध्ये मोबाईलचे. अशा प्रकारे त्यांनी समलिंगी संबंध स्थापन करण्यासाठी 2 बालकांचा जीव घेतला, 2 बालकांची हत्या केली असं आता पोलीस तपासातून निष्पन्न झालेलं आहे. आता या बाबतीत अजूनही पोलीस पूर्णपणे अजून तपास चालू आहे त्याचा. काय अजून कोण आहे का किंवा अजून काय माहिती पुढे येते हा पोलीस तपासाचा भाग आहे आणि ते त्यांचं काम प्रामाणिकपणे आता करत आहेत. पण गावकऱ्यांच्या मनात थोडा रोष आहे, नाही असं नाही. तुम्हाला सांगतो की गावकऱ्यांचं किंवा समाजाचं म्हणणं असं आहे की पहिल्याच वेळेस जर तपास व्यवस्थित परफेक्ट होऊन जर आरोपी ताब्यात घेतला असता तर आज ह्या बाळाचा जीव वाचला असता. ही गावकऱ्यांची भावना ही सुद्धा बरोबर आहे, असा विषय आहे. त्याच्यामुळं कमीत कमी तुम्ही एक गोष्ट करायची, आपला पिंट्यान सोन्या मानला ना आम्ही खेळून येतो, तो कुणाबरोबर खेळतो काय किंवा काही गोष्टी त्यांना कानाव घालणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण लेकरा बाळासाठी आपण रात्रंदिवस जगतोय, ध्यानात ठेवा. तेच जर असं अशा प्रकारे जर आपल्यातून निघून जात असेल ना त्याच्यासारखं दुःख नाही. समाजाची सुद्धा जबाबदारी आहे की अशा प्रकारे जर का आता तर काळ इतका भीषण चाललाय, पोरांची लग्न जमानात प्रेशर कसा आहे बघा. हा त्याला पोरगीच देत नाही कोण. हा तो लय IAS IPS मोठा नोकरीला लगेच पोरगी त्याला हजर आहे. असंही शेतकऱ्याला पोरगी नाही द्यायची. काय वय वाढत चालली, 40चे नवरदेव आहेत. जिरायत बाग असून तर बागायत बाग असो. हा शेतकरी म्हणजे असं त्या नवरदेवाला तर यायला का पहिलं दिलं पाप केलं कमी शेतकऱ्याच्या पोटाला झालं मला. आणि जी देत नाही ती बी शेतकऱ्याचंच खात्यात देण्यात घ्या. ह्यांनी गॅस पुरवठा बंद झाला तर किती बॉम्ब झाली गॅस संपल्यावर. शेतकऱ्यांनी पिकवायला सोडलं पण त्याची इकी होणार नाही त्यांना चांगलं माहिती. हा त्याची इकी कधी होणार नाही. ह्या जगामध्ये बकरीलाच कापून खाल्लं जातं, वाघाला कुणी कापीत नाही, असा विषय ह्या जगाचा. त्याच्यामुळं शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यापाशी, पण हा जो प्रेशर आहे ना ह्याच्यातून अशा घटना घडणार आहे तिथून पुढे बी. त्याच्यामुळं आपल्या लेकरा बाळांची काळजी घ्या, तुमचं आमचं हे कर्तव्य आहे. हा पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.